अहो तुम्हाला सांगतो मी कॉलेजला आल्यावर याची लाज वाटते. आता तुम्हाला वाटते का? अंजली काय झालंय? काही नाही काका, किरकोळच गोष्ट आहे, यांनी उगाच मनावर घेतली. अच्छा, म्हणजे तुम्हाला दोघांनाही राग आलाय, ती गोष्ट किरकोळ होती तर. मग त्यासाठी एवढं महत्वाचं रिलेशन खराब का करताय? अहो काका मी बी हेच म्हणतोय, यांचा राग आहे तुम्ही इकडे येण्यावर. अजिबात नाही. तुम्ही मला सोडायला आलेला आवडतं मला, पण कॉलेजची काही शिस्त आहे का नाही, तुम्ही ती मोडलेली मला अजिबात चालणार नाही. हो हे माणसाला पक्का माणूस आहे मी, इथनं पुढे पाळतो की. आत्ताही तुम्ही नियम मोडूनच आत आलात ना, यासाठी बी सॉरी. गेला. आता भांडणार नाही ना? नाही. आणि तुम्ही? मी भांडणार नाही तर मी कशाला भांडू? मग झालं तर. पण एक अट आहे, इथनं पुढे मी तुम्हाला कॉलेजला सोडणार, तुम्ही नाही म्हणायचं नाही. मंजूर झालं माझं, एवढंच पाहिजे होतं मला. बरं येऊ काय? सर ते थँक्यूला जर्मन मध्ये काय म्हणतात? डांक. काय म्हणलात? डांक. हा थँक्यू काय? असला रंग काय आपल्याला पटत नाही. हे बघा बघा की, होय ना? अरे हे तर मांजरानं उलटी केल्यागत वाटायले. हे बघा रंग बघा याचा. काय होत आहे साहेब, मला शोभला ना आवडल अशी एक बी साडी नाही बघा याच्यात. हा जाऊ दे, मी ड्रेस बघते. हा काय होत आहे साहेब, ही असली कसली पुस्तकं आणून दिली ती संनिधान? बंबात घालून जाळून टाक बरं ती पुस्तक आधी. अहो अशी कशी जाळू म्या? एवढं प्रेमानं आणून दिलं ती पुस्तकं संनिधान. काही नाही, टांग दिली तुझ्या संनिधान. हिने ती पुस्तकं आणून ठेवल्यात आमच्या बोडक्यावर. कटाळा आलाय बघा आम्हाला त्या पुस्तकाचा. अहो ताईसाहेब असं कसं हो? अहो पॅरिसच्या एवढं खानदानी कॉलेजात तुम्हाला जायचंय म्हणल्यावर अभ्यास तर करावाच लागेल की. नाहीतर हा उरली सुरलेली ही चित्र बी फाडून टाका. हे घ्या घ्या, कात्री बी घ्या. घ्या चंद, एक काम करते का? हा आमच्या वाटणीचा का नाही तूच अभ्यास कर बघ. आम्हाला लई कटाळा आला. अहो असं कसं ताईसाहेब? आणि मी येऊ समजा अभ्यास केल्यावर मी पास झाले आणि तुम्ही नापास झाला असं तर? अहो नाही म्हणजे हे घ्या घ्या, ही समजे चित्र फाडा. हे घ्या. आणि अभ्यासात खंड पडून चालणार नाही. घ्या 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 घ्या. अगं ए बाई, तुझ्या डोसक्यात काय खरंच फॉल्ट आहे का काय? अहो असं काय करतेस? माझं काय चुकलं? मी काय केलं आता? तू काय म्हणतेस? आता गप बस, गप बस. आमस जरा शांत राहू दे, डिस्टर्ब करू नकस. कळत नाही तुला? जरा शांत राहू दे. हा वहिनी साहेब काय आहे? अहो ताईसाहेब ते बघा. बापू, हाव या 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 की. अरे या 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 की. चंदे, काय नसती बघत बसलीस? जा बरं बापूच्या चहा पाण्याचं काय तर बघ. हा नाहीतर एक काम कर, लई दमून आलंय तेव्हा सरबतच कर त्यांच्यासाठी. हा हा. आणि हा येताना जरा सतरंजी ब्यान चांगलं बसत्याल इथं. हा अहो नग काय गरज नाही, यो गरिबीतच बरं आहे. असं कसं? तुम्ही आता आमच्या माहेरकडचं पाहुणं होणार आहे. जाधवांकडच्या पै पाहुण्यात जाणार आहे बापू तुम्ही.
तेव्हा तुमचा मान तुम्हाला मिळायलाच पाहिजे बघा. हा अहो बापू, लई मोठ्या घरातली सोयरीक होणार आहे तुमची. काय बी म्हणा, तुमच्या पोरीनं नशीब काढलं बर का. काय झालं? आमची पोरगी लई आगाव आहे. अहो लग्नाला तयार होईल का नाही त्याची धास्तीच लागल्या बघा मनाला. मग जरा तुम्ही समजवला तर बरं होईल. हे बी आता आम्हीच करायचं काय? अहो नाही म्हणजे हे बघा बापू, आमचं काम होतं सुचवणं, ते आम्ही केलं. वरनं गाठ सुद्धा घालून दिल्या. आता पुढं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. अहो पण रेणूचं कौतिक असं सांगू नका हो. हे बघा तुमची पोरगी, तिला समजून सांगायचं का हिरीत ढकलून द्यायचं ते तुमचं तुम्ही बघा. पण आमच्या डोसक्याला कुटाणा नग. एकतर आम्हाला लई अभ्यास आहे. ते दाखव बरं याला आमचा पॅरिसचा अभ्यास. होय. अहो हे बघा हे बघा हे बघा. अहो माझ्या ताई साहेबांचं का नाही पॅरिसच्या लय मोठ्या आणि खानदानी कॉलेजात ऍडमिशन झालंय. वय तेव्हा आता तुमची पोरगी काय म्हणते ते बघा आणि सांगा आम्हाला. होय. अहो पण ताई साहेब ते छान सरबताचं आता काय तुझ्या चहा सरबतासाठी थांबणार आहेत ते? त्यासनी लई काम आहेत. येतो. अहो ताई साहेब असं का केलं सा? अहो त्या रेणूचं लगीन लावून मास्तनीला श देणार होता सा नव. शह तर बसलाच आहे की चंदे. हायस कुठं तू? आमासनी जो मोठेपणा मिळायचा होता तो तर मिळाला. त्या ठोकळ्यात आणि त्या मस्तरडी मधील लई मोठं भांडण झालं. मग आता आम्ही उग कशाला लष्कराच्या भाकऱ्या भाजत बसू? मरू दे तिकडं. त्या जोडगोळीत भांडणं लागल्यात. आता आपण काय करायचं? काय? नुसता वारा घालायचा. हा. वारा घाल. अहो तुम्ही पण अगदी अशक्य आहात. डायरेक्ट काय वर्गात घुसलात? तर काय करणार? तुम्ही एवढ्या रुसलेल्या ते भांडलात, काहीतरी करायलाच पाहिजे की. हो पण मी काय कायमचं बोलणं बंद करणार होते का? 2-3 दिवसात झाले असते की नॉर्मल. माझ्याकडनं काय धीर धरतोय वय? ठीक आहे. तू लहानपणापासून अशीच आहे काय? हे समजा तुझ्यामुळं ते बघ. तू एकदाच लग्न करून टाक बाई, म्हणजे आमच्यात काय भांडण होणार नाहीत बघ. अहो तुम्ही उगाच तिला त्रास देऊ नका. तिचा मूड आधीच जरा खराब आहे. का? काय झाले? जणू काय आता तुला माहितीच नाही. मला माहित आहे ती वहिनींनी जरा घाई केली, मला कबूल आहे. पण त्या काही चुकीचं काय करत नाहीत आणि मला बी समजा बरोबर वाटते. तुम्हाला बरोबर वाटतंय पण तिला नाही. तिला काय बरोबर वाटत नाही? बरोबर ते राहू द्या. तिला जरा शांत बसू. ठीक आहे. आणि हो तुम्ही जा आता. आम्ही दोघे येतो नंतर. तुमचा राग गेलाय ना बघ. हो गेला. पण आता खरंच तुम्ही घरी जा. आम्ही दोघे एकत्र येतो. रिक्षाने किंवा वडापने येते मी. अंजू तू जा की राणा बरोबर. मी येते माझी मी. अगं कशाला? येताना आपण दोघे एकत्र आलो ना, मग जातानाही एकत्रच जाऊया. अगं खरंच नको. मला जरा एकटीला बसू दे की प्लीज. बर रेणू, पण तुला जर काय पटत नसेल ना तर एकदा वडिलांशी जाऊन बोला. अगं अजून किती वेळा सांगू? धडधडीत नाही म्हणून सांगितलंय तरी बी पटणं झालंय बघ त्यांना.
मला एक कळत नाही, तू लगीन करायला नाही का म्हणतीस? राणा तुला नाही कळणार रे. अंजली, माझं लायब्ररीमध्ये काम आहे, तेवढं करते आणि मी लगेच घरी येते. पण रेणू, बाबांशी नक्की बोल तुझं. मला त्यांच्याशी काहीच बोलायचं नाहीये. ते का तुझे दुश्मन आहेत का? हे बघ, बोलल्याने प्रश्न सुटतात, त्यामुळे नक्की बोल. वैरेन, अंजलीबाई बरोबर म्हणतात बघ. आमच्यात बी जेव्हा जेव्हा भांडण होत आहेत ना, तेव्हा तेव्हा आम्ही प्रश्न बोलवूनच सोडतोय. तुम्ही बापू सकट एकदा बोलून घे की. चल येऊ मी, बाय. अगं, लायब्ररीत जाणार आहेस ना? वय मग इकडे हा. चला. चला. काय झालं? अरे काय झालंय? तुझ्याशी बोलतेय मी. काय झालंय? हे काय झालंय? माझं तोंड वाकडं का केलंयस? हे बघ, तुला बोलायचं नसेल तर जाऊ का मी? बोलायला आलो तेव्हा हकललंस आणि आता उलट माझ्यावरच आरोप का? अगं, तुला भेटायचंच नव्हतं तर एवढा वेळ वाट का बघायला लावलीस मला? अरे अचानक अंजली आली, त्याला मी काय करणार सांग बघू. आणि मी किती नाही नाही म्हणत होते तरी सुद्धा वडापमध्ये बसवलं तिने मला. पण मी एवढी वाट बघितली ते वायाच गेलं ना. आणि मी एवढी वर्ष वाट बघितली त्याचं काय? बापू कायम कुठली ना कुठली स्थळं आणत असतात मला. त्यांना कसं नाही म्हणतेय ते माझं मला माहिती. आता पण एक स्थळ आलंय, मला बघून पण गेलेत, होकार बी आलाय त्यांच्याकडनं. ह्या टायमाला बापू ऐकणं झालं. काय करायचं ते मला कळणं झालंय आणि तू बी ऐकून घेईनच. तुला आपलं तुझीच पडलीय. हे बघ, तुला जर लग्न करायचं नसेल तर मला सरळ सांग. अगं हे बघ, जर मला लग्नच करायचं नसतं तर मी मुंबईहून इथे आलो असतो का? काय केलंस इथे येऊन? नुसती भेटाभेटी. बघ, तुला सांगितलं ना एकदा, मला थोडा वेळ दे. अगं, मुंबईतलं सगळं सोडून मी इथे कोल्हापुरात आलोय. सेटल व्हायला थोडासा वेळ लागेलच ना. बघ, तू उगाच घाई गडबड करू नको. घाई गडबड? अरे आता घाई गडबड नाही केली तर बापू लग्न लावून देतील माझं. मग काय करणार आहेस तू? घरातल्यांचं किती प्रेशर असतंय ते नाही कळणार तुला. हो, मला कळत नाही ना. मी अनाथ आहे, मला आई वडील नाहीत, सगळं माहिती आहे मला. तू नको सांगूस मला. सॉरी. अरे असं नव्हतं म्हणायचं रे मला. पण माझी पण कंडिशन घे की समजून प्लीज. मी खरं सांगते रे, बापू लई हटवादीपणा करायला लागलेत यावेळेस. आता आपण काही नाही केली तर हातात काही बी राहणार नाही आपल्या. हे बघ, हे बघ, तू सेटल नाही झालंस तरी चालेल, पण आता लवकर काहीतरी करायला पाहिजे. हे बघ, तू थोडे पेशन्स ठेव, काही होणार नाही. होणार. हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर. पण आता खरंच काहीतरी केलं पाहिजे. अंजलीला माहितीये का हे सगळं? अरे तिचीच जाऊ पुढे होऊन करते हे सगळं. अंजली हाय माझ्या बरोबर, पण ती तरी किती दिवस थांबवणार रे हे सगळं. आणि तिला बी आता सारखा संशय लागलाय माझ्यावर. हे बघ, आपल्याला अंजलीपासून हे फार दिवस नाही लपवता येणार. ठीक आहे, मी विचार करतो. हे बघ, आपण लवकरात लवकर यातनं काहीतरी मार्ग काढू. लवकर. मला तर काहीच सुधरत नाही अरे. मला लई भ्यापण वाटायला लागलं आता. तू उगाच पॅनिक होऊ नकोस, मी करतो काहीतरी. तू आता शांतपणे घरी जा. चल, मी सोडतो तुला. चल. तुम्ही ना माझं कधीच ऐकत नाही. म्हणाले होते ना मी उशीर होईल म्हणून. एका दिवसानं काय होत नाही, आणि ते समजा जाऊ द्या. उद्या मन बदलू नका म्हणजे झालं. मी उद्या सोडायला येणार म्हणजे येणार बघा.
गोदक्का गोदक्का उद्याचं उद्या बघू. तुम्ही फक्त नाही म्हणा, मग बघा कसा भांडतो. हो का? अरे वा, भांडण मिटलं वाटतं. लई ताप झालाय भांडण मिटवायला. अरे बाळा, ताप नाही तो संसार कसला. बर, तुम्ही दोघं हातपाय धुवून घ्या, जेवण तयार आहे. नाही आज मग खूपच- नाही, तुम्हीच सांगा. नाही तुम्ही बोला. नाही नको, तुम्हीच सांगा. मला समजलं, दोघं बी बाहेरनं खाऊन आलायसा, भूक नाही होय ना? ते आम्ही भेलानं पाणीपुरी खाऊन आले बघ. अरे वा, कॉलेजात हे पण चालू झालं काय? नाही, लईच भारी कॉलेज आहे की जाऊबाईंचं. भेळपुरी आणि पाणीपुरी देतोय. नाही वहिनी, ते कॉलेजात नाही, ते आम्ही रंकाळावर गेलतो फिरायला. रंकाळा काय विशेष? विशेष काय नाही वहिनी, ते जरा भांडण मिटलं ना व मनात आलं म्हणून गेलो फिरायला. हे एक चांगलंय बाई. नाही म्हणजे जाऊबाईंनी लईच चांगलं नशीब काढलं हो. नाहीतर आमचं पतिदेव साधं म्हणलं संध्याकाळी जरा देवीच्या दर्शनाला जाऊ, पण कसलं काय. वहिनी मी सूरजला सांगतो. हा चालतंय. बरं आता हातपाय धुवून घ्या, जेवणाला बोलू. हा चला. गोदाक्का, जेवणाची तयारी करतायचा ना व? होय, तुम्ही या, मी जेवणाचं बघते. चला राणा भाऊजी, हातपाय धुवून घ्या. चला. अहो वहिनी, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. हो मग बोला की. तुम्हाला बोलायला परमिशन लागते काय? बोला बोला. रेणूला हे स्थळ पसंत नाही, तेव्हा तुम्ही तिच्या लग्नाचा विषय सोडून द्या. हो, लग्न आधी समध्याच पोरी असंच म्हणत असतात बघा. आपण एवढं लक्ष द्यायचं नसतंय. आता आम्ही बी असंच म्हणत होतो लग्न आधी, नाही 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 नाही, पण केलंच ना. कसं असतंय जाऊबाई, पोरीला लग्नासाठी तिच्या घरच्यांनी तयार करायला लागतंय बघा. हा, आपण एवढा लोड घ्यायचा नसतोय. माझंही हेच म्हणणं, तिच्या घरच्यांना तिची जबाबदारी घेऊ दे, तुम्ही मध्ये पडू नका. हाय का आता? अहो तिचं बापू चालतं आमच्याकडं. म्हणलं आमच्या पोरीचं काय तर बघा. हे बघा, आमचं काम आहे सुचवणं, आणि तेवढं आम्ही केलं नाही. आणि आम्ही काय म्हणतो, त्या रेणूचं जरा भलं व्हायलंय तर हरकत काय आहे? काय राणा भाऊजी, बरोबर आहे का नाही? वय वहिनी, बरोबर आहे तुमचं. आणि मग तुम्हाला सांगा, तुम्हाला वाटतंय तिचं भलं व्हावं, तुम्हाला बी वाटतंय ना? तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून तिचं भलं होणार आहे का? तिला तिच्या मनासारखं करू. मनासारखं? हाव, तिचं वय तर बघा. विचार करणं एवढा शांतपणा आला नाही हो तिच्यात अजून. कसं असतंय जाऊबाई, माणूस शिकला म्हणजे त्याला जग राहटी कळती असं नसतंय बघा. नाही आता राणा भाऊजींचंच बघा की. राणा भाऊजी शिकलेला नाही, पण चूक काय बरोबर काय हे चांगलं कळतंय त्यासनी. यांची गोष्ट वेगळी, रेणूची गोष्ट वेगळी. काय वेगळी? काही बी काळजी करू नका, मी बोलतो रेणू संग. नाही, रेणूचं लगीन व्हायलाच पाहिजे. आम्ही शब्द देऊन बसलोय तसा. तुमच्या शब्दाखातर एका मुलीचं तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून देणं बरोबर आहे का? नाही नाही, मना विरुद्ध नाही. वहिनी म्हणते तसं तिला तयार करायची जिम्मेदारी आपली. मी परत सांगते, रेणू जर या लग्नाला तयार असेल तरच तिचं लग्न होईल, नाहीतर अजिबात नाही. बघितलं राणा भाऊजी, पावला पावलाला अपमान होतोय बघा या घरात. वहिनी, मी काय बी टेन्शन घेऊ नका.
मी समजवतो अंजलीबाईशी. तसं तर आम्ही नाद सोडूनच दिलता, पण आता हे लगीन होणार म्हणजे होणार. शुभ मंगल. सावधान.